मी जालना जिल्ह्याचे खासदार माननीय श्री कल्याणजी काळे यांना भेट घेतली। आम्ही अभ्यागत समिती सदस्य भाऊसाहेब जगताप, प्रवीण शिंदे। आज आपल्या औरंगाबाद जिल्ह्याची DPTCची बैठक आहे। त्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी पेट मशीनची फार आवश्यकता आहे। प्रशासनातर्फे 2021 पासून याच्या प्रपोजल शासनाला जात आहे, परंतु आजपर्यंत झालेलं नाही। परंतु आम्ही आज प्रत्येक आमदार आणि खासदार यांना आम्ही हे पत्र दिलेलं आहे की त्यामध्ये हे आजच्या बैठकीमध्ये ह्याचं मशीन मंजूर झाली पाहिजे, बजेट मंजूर झालं पाहिजे, यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे। आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती आणि माजी नगरसेवक आणि घाटीचे अभ्यागत समिती सदस्य आम्ही दोघांनी मिळून कल्याण काळे साहेब खासदार जालना लोकसभाचे खासदार कल्याणजी काळे यांना एक निवेदन दिलं आहे की कॅन्सर हॉस्पिटलसाठी जे संभाजीनगरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथं मराठवाड्यातून उपचारासाठी लोक येतात। तिथे मेन म्हणजे जे आहे मशीन, जी पेट स्कॅन मशीन लागते, तर ती पेट स्कॅन मशीन अवेलेबल नाही आहे। आज DPTCची मीटिंग आहे, त्याच्यात बजेट डिक्लेअर होणार आहे। तर आमचं म्हणणं आहे की आमची पूर्ण अभ्यागत समिती सदस्यातर्फे मागणी आहे की DPTCच्या फंडमधून पेट स्कॅनची मशीन जी आहे ती लवकरात लवकर उपलब्ध व्हावी आणि ह्या पेट स्कॅन करण्यासाठी खाजगीमध्ये 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो। 20 ते 25 हजार रुपये गोरगरीब रुग्णांकडे नसल्यामुळं त्यांना उपचारापासून वंचित राहावं लागतं आणि ते दगावण्याची शक्यता खूप आहे असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळं जेवढे पण संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्हा आहे त्यातले आमदार खासदार आम्ही सगळ्यांना पत्र देणार आहे की DPTCमधून हे पेट स्कॅनची मशीन उपलब्ध झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे आणि करायलाच पाहिजे। ही मशीन उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना कॅन्सर कुठपर्यंत पसरलेला आहे आणि कोणत्या भागामध्ये कॅन्सरने त्याच्यावर अटॅक केलेला आहे ह्या मशीनमुळे कळतं। आणि ह्या टेस्टची जी चाचणी ह्या चाचणीमुळं पेशंट 100% वाचू शकतो आणि ही चाचणी खूप आवश्यकता आहे। कॅन्सर पेशंटला पहिले चाचणी जी असते CT स्कॅन नंतर पेट स्कॅन करणे गरजेचं असतं आणि ही चाचणी बाहेर खाजगीमध्ये 15 ते 20 हजार रुपये असल्यामुळे लोक करत नाही आणि हे गावी जातात आणि त्यानंतर याच्यात पेशंट दगावण्याचा खूप मोठ्या प्रमाणात चान्स आहे।